विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मॅथ्सला सुरुवात करायची आहे. मॅथ्सला सुरुवात करायची आहे तर मॅट्रिक्स पासून केली पाहिजे लक्षात घ्या. मी जे सांगतोय ते नीट ऐकून घ्या. आज 1 मार्च आहे. एक नवीन सुरुवात तुम्ही करणार आहे असं कन्सिडर करूया. मॅट्रिक्सच का सांगतो. बोर्डच्या एक्झामला तुम्ही सगळं केलंय. लेंथी प्रोसेस वापरल्यात सगळ्या. ते मॅट्रिक्स तुम्हाला माहिती आहे ए इन्व्हर्स, रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, एडजॉइंट मेथड बऱ्याचशा गोष्टी तुम्ही केल्यात. बरोबर आहे. पण सीईटी टोटली डिफरंट आहे. मी बोर्डच्या एक्झामची केली हो तयारी. त्यात सगळे चांगले मार्क पाडले. पण तुम्ही अगदी ते प्रेझेंटेशन केलं. आता सीईटीसाठी ना कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला विथिन मिनिट पण लागत नाही बाळांनो. सेकंदात म्हणजे काय 1-2 सेकंदात नाही. प्रॉब्लेम बघायला वेळ लागतो. म्हणायला काय जातंय. पण काही सेकंदात हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. मग आता तुम्हाला करायचंय काय? मी तुम्हाला सांगतो. म्हणजे मॅट्रिक्स म्हणजे शॉर्टकट. मग याच्यापासूनच सुरुवात करायची आहे आणि हे शॉर्टकट मी बोललोय तुम्हाला. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, की तुम्ही आजपासून तुम्ही तुमच्या नोट्स बनवणार आहात. मॅथ्समध्ये सुद्धा नोट्स आणि त्या नोट्समध्ये असणार आहेत मॅट्रिक्सचे शॉर्टकट्स. नोट्समध्ये असणार आहेत मॅट्रिक्सचे शॉर्टकट्स. ठीक आहे. मी तुम्हाला सांगतो एवढे शॉर्टकट्स आहेत, पण ते बघितले, ते झाले, की प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होतायत ना. बरं मग करेक्ट मेथड कुठली असणार आहे, की तुम्ही आपल्या ॲप्लिकेशनवरती जे व्हिडिओ लेक्चर्स आहेत ते सुरुवातीला बघणार आहे मॅट्रिक्सचे. ओके. ते झाले, की ठरलेलं आहे आपलं. ते झालं, की तुम्हाला डी सॉल्व्ह करायचे आहे. ओके. तुमच्या लक्षात हे पण आलेलं आहे आणि डी झाली, की ॲज युजुअल टेस्ट. ओके. हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर मी म्हणूया आपण 1-2 मुलं मला भेटली. ठीक आहे. दिली का रे टेस्ट? राहिली. झालंच नाही. अभ्यास नव्हता झाला. हे रडगाणं नकोय. मी तुम्हाला सांगतोय. आता काय तुम्ही एवढे पण लहान नाहीये, की तुम्हाला फटके देऊ, मारू देऊन तुमच्याकडून टेस्ट करून घ्यावेत म्हणून. नाही. तुमचं तुम्हाला कळालं पाहिजे. याच्याशिवाय रिझल्ट लागू शकतच नाहीये लक्षात घ्या. फुल तयारी करून टेस्ट द्यायची आहे. आता मी इथे एक छोटंसं एक्झाम्पल देणार आहे माझं. हां. 11-12 फेल्युअर होतं, इंजिनिअरिंग फेल्युअर होतं माझ्यासाठी. पण शेवटची 2 वर्ष इंजिनिअरिंगच्या ना मी स्वतःला बदललं. ओके. त्याच्यानंतर 1.5 वर्ष मुंबईला काकांच्याकडं ना एम-बी-एच्या सी तयारी करत होतो. नाही झालं. पण अभ्यास प्रामाणिकपणे केला होता. अभ्यास मी प्रामाणिकपणे केलेला होता. पण मी तुम्हाला सांगू का? माझे क्लासेस सुरू झाले. सगळं चांगलं चाललं होतं. मग त्याच वेळेस अनूप तिवारी सर मला जॉइन झाले. ओके. तुम्हाला सांगू का अनूप तिवारीबद्दल एका मिनिटात मी सांगतो. जिममध्ये आमची ओळख झाली. तिथं ते फिटनेस ट्रेनर होते म्हणूया आपण. जबरदस्त. ओके. मग ते माझ्याकडे जॉइन झाले. मग पर्सनल ट्रेनर म्हणून मी त्यांना हायर केलं होतं. पण तिथं हळू त्यांच्याकडे एवढा काय म्हणूया कॅपॅसिटी, कॉन्फिडन्स सगळ्या गोष्टी होत्या ना. ते म्हणले, "सर आपण इंजिनिअरिंगचे क्लासेस सुरू करूया." म्हणलं, "वेड लागले काय?" मला माझं M1, M2 आठवलं. 3-3 अटेम्प्ट आठवले. नाही सुरू करूया. ओके. केलं सुरू. त्यात पण यश भरपूर मिळालं. पण मी तुम्हाला सांगतो, मग मी तिवारी सरांच्या लेक्चरला बसायला सुरुवात केली. सब्जेक्टचं नाव होतं M2. दर शनिवारी टेस्ट असायची. स्टुडंट मी बसायला सुरुवात केली आणि मग तुम्हाला सांगू का? दर शनिवारी टेस्ट असायची. ओके. दर शनिवारी टेस्ट असायची आणि मी काय करायचं तुम्हाला सांगतो, याची नेक्स्ट शनिवारी ज्याची टेस्ट असेल ना, ज्या टॉपिकवर त्याची तयारी या शनिवारपासून सुरुवात करायचो. मी आठवडाभर भरपूर प्रयत्न करायचो आणि गुरुवार, शुक्रवारपासून माझ्या टेस्ट सुरू व्हायच्या. ठीक आहे, माझा लहान भाऊ पण त्यावेळेस माझ्याकडे होता. मी त्याला म्हणायचो, की ह्यातला कुठलाही क्वेशन मला विचार. हा टॉपिकवर टेस्ट आहे. कुठलेही 5 क्वेशन्स मला दे. ठीक आहे, मी देतो, सॉल्व्ह करतो. ओके. म्हणजे मी एवढा एक्साइटेड का होतो सांगतो. कारण ही जी टेस्ट आहे ना, मी माझ्या तो प्रतिष्ठेचा विषय बनवला होता. माझ्याच क्लासमध्ये मलाच कसे कमी मार्क मिळतील? नाही, मी जीव तोडून अभ्यास करणार आणि सांगू का तुम्हाला, शनिवारी मी पहाटे 4ला उठून पहिल्यांदा जरंडेश्वरला जायचो. जे साताऱ्याची मुलं आहेत त्यांना माहिती आहे. ट्रेकिंगचा पार्ट आहे. मग तिथं मंदिरात जाणं, तिथं देवाचं दर्शन घेऊन परत येणं आणि 8:15ला टेस्ट असायची. सरांनी टेस्ट दिली, की 10 ते 15 मिनिटात माझा पेपर क्लिअर व्हायचा. मी कॉन्फिडेंटली बोलायचो सगळ्यांसमोर, "सर चेक करा." तिवारी सर चेक करायचे लगेच हसून म्हणायचे, "सर पैकीच्या पैकी मार्क आहेत." तुम्हाला सांगतो 1 मार्क माझा कधी गेला नाहीये टेस्टमध्ये. का? मी ठरवलं होतं जाणारच नाही. प्लॅन होता सगळा, अभ्यास केला होता. इथं कुठेतरी बरीचशी मुलं कमी पडतायत. कसला आळस आहे कुणास ठाऊक, पण नाहीच होत. राहिलं, नाही दिलं, भीती वाटते. अरे भीती वाटते, पण तू अभ्यास कुठं करतोय? हे बदललं पाहिजे हे लक्षात घ्या. हे बदललंच पाहिजे. मला तुमच्यात चेंजेस हवे आहेत. माझ्या ऐकण्यानं एक जरी मुलगा बदलला तरी बास, खूप झालं माझ्यासाठी. पण मला भरपूर लोकांना बदलायचंय. मला तुमच्यात चेंजेस झालेले बघायचे चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स बघायचा आहे मला माहिती आहे, कॉन्फिडन्स मॅटर करतोय.
मार्क्स पुढे कोण विचारतच नाहीत इंटरव्ह्यूच्या वेळेस. पण इनिशियली मार्क्स इम्पोर्टंट आहे ते ॲडमिशन मिळवण्यासाठी तरी. त्याच्यानंतर तुमचं कम्युनिकेशन स्किल, तुमचा कॉन्फिडन्स हेच मॅटर करणार आहे. मग चला आजचं टार्गेट फिक्स आहे. ओके. कुठलं? हा टॉपिक सुरुवात जबरदस्त होणार आहे. मॅट्रिक्स लक्षात घ्या. नोट्स बनवणार आहात तुम्ही आणि टेस्टमध्ये चांगला स्कोर करणार आहात. ऑल द बेस्ट.